नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे यांच्या पदाचा राजीनामा का देत नाहीत? हा विषय एवढ्यासाठी घेतला गेला की मी त्या दोघांची प्रेस कॉन्फरन्स बघितली. त्याच्यामध्ये दोघांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला कारण ते अयशस्वी आहेत किंवा त्यांना ते चालवता येत नाही म्हणून ते अयशस्वी आहेत. आता असं म्हटलं तर दोघंही राज ठाकरे आणखीन उद्धव ठाकरे हे यशस्वी आहेत का? म्हणजे उद्धव ठाकरे तर पार भुईसपाट झाले हो. उद्धव ठाकरेंनी केलं काय? हे वडिलांनी एवढी चांगला पक्ष त्यांच्या हातात दिला काय, आणि तो पक्षही ठेवू शकले नाहीत, त्याचं चिन्हही ठेवू शकले नाहीत काय, त्याचं नावही ठेवू शकले नाहीत. परत जे निवडून आलेले आमदार होते त्यांनाही ठेवू शकले त्यांनाही बरोबर ठेवू शकले नाहीत. म्हणजे पक्ष एखादा आमदार घेऊन गेला, त्याच्यानंतर परत जेव्हा निवडणुका झाल्या त्या 9 पैकी 6 खासदारसुद्धा यांना सोडून गेले. मग हे शिवसेना प्रमुख किंवा पक्षप्रमुख होण्याच्या लायकीचे आहेत का? आणि पूर्णतः अयशस्वी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव ठाकरे. राज ठाकरे यांनी 2009मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांच्यामुळे भाजप शिवसेनेची लोकं पडली, त्यांची लोकं निवडून पण आली. काही खासदार त्यांचे झाले नाहीत पण आमदार त्यांनी 13 निवडून आणले. पण त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर त्यांना नाशिकची जेव्हा हे मिळाली, काय म्हणतात त्याला, नाशिकची महानगरपालिका मिळाली, त्यावेळेस त्यांनी त्या महानगरपालिकेमध्ये नंतर माझ्या माहितीप्रमाणे 4 का 5च त्यांचे नगरसेवक निवडून आले. म्हणजे एवढं राज्य होतं ते. मग तुम्ही स्वतः यशस्वी आहात का? मग तुम्हाला पक्षप्रमुख पदावर राहायचा अधिकार आहे का? माझ्या दृष्टीने तुम्ही समजा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत असाल तर तुम्हालाही पक्षाचा प्रमुख म्हणून राजीनामा द्यायलाच पाहिजे. कारण तुम्ही अयशस्वी आहात आणि तुम्ही पात्र नाही आहात. म्हणजे राज ठाकरेंनी तर त्यांचा मुलगा साधा 2 नंबरवर सुद्धा निवडून आणता आला नाही त्याला काय. आणि आज त्यांनी उद्धव ठाकरेसारख्या काय म्हणतात त्याला डुबत्या जहाजाशी हे करून स्वतःचं जहाज डुबवायला बसलेत ते. म्हणून माझं म्हणणं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षप्रमुख म्हणून ह्या पदाचा राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे. आणि माझ्या दृष्टीने याचा शिवसेनेचा पक्षप्रमुख त्यांनी वरुण सरदेसाईला करावं, कारण तो जरा बेसिकली चांगला बोलतो काय. मनसेबद्दल तर मला तिथे कोणीच दिसत नाही. म्हणजे अमित ठाकरे तर अजिबातच नाही, कळलं. म्हणून ह्या दोघांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागायच्या आधी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, मग धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. आज एवढंच. धन्यवाद.